नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण एका अत्यंत मनोरंजक व लहानांपासून मोठ्यांपर्यंत स्त्री पुरुषांना आबालवृद्धांना आवडेल अशा विषयावर मनोरंजनातून अभ्यास करणार आहोत. न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार BA फर्स्ट इयरच्या अभ्यासक्रमात पर्यटनाचा समावेश आहे. पर्यटन म्हणजे विशिष्ट हेतुपूर्तीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करणे. ब्रिटनमधील एका पर्यटन संस्थेने पर्यटनाची अशी व्याख्या केली आहे की संशोधन, मनोरंजन, व्यवसाय, मौज मजा यासाठी एका व्यक्तीने किंवा काही व्यक्तींच्या समूहाने मिळून आपल्या कायमस्वरूपी राहत्या जागेपासून दुसऱ्या जागी काही काळासाठी केलेले स्थलांतर म्हणजे पर्यटन होय. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात रोज तेच काम करून कंटाळलेल्या जीवाला बदल हवा असतो, विरंगुळा हवा असतो, रिलॅक्स व्हावं असं वाटत असतं. अशा वेळी मग आपण कुठेतरी दूर शांत वातावरणात काही काळ घालवावा, रिलॅक्स व्हावं आणि मग पटकन येऊन नवीन जोमाने कामाला सुरुवात करावी असं वाटणं साहजिक आहे. प्रत्येकाला हा अनुभव येतच असतो आणि मग आपण कधी बॅकवॉटर, निसर्गरम्य स्थळं, नावाजलेलं हिल स्टेशन, हिरवीगार वनराईने नटलेले डोंगर, पर्वत अशी स्थळं निवडतो आणि पर्यटनाला निघतो. पर्यटनाला वेळेची, स्वरूपाची अशी कुठलीच बंधनं नसतात. आपल्याला उपलब्ध असलेला वेळ, आपण करू शकत असलेला खर्च आणि आपली आवड यानुसार आपण पर्यटन स्वरूपाची निवड करतो. यातही प्रत्येकच भागाला ऐतिहासिक वारसा असतो. त्यात मग गड, किल्ले, जुन्या वास्तू, जुनी मंदिरे यांची आपण पर्यटनासाठी निवड करतो. थोडक्यात काय तर आपला देश, आपलं कार्यक्षेत्र सोडून दुसरीकडे, दुसऱ्या देशात जाणे, तेथील वास्तू, इतिहास, निसर्ग, समुद्रकिनारे यांना भेट देणे हे विदेशी पर्यटनात येते. अगदी प्राचीन काळापासून आपल्या देशाला पर्यटनाची परंपरा आहे. मानवाला नवीन बदल, नवीन अनुभूती यांची आवड असल्यामुळेच प्राचीन काळात देखील अनेक लोक यात्रेसाठी, संशोधनासाठी, व्यापारासाठी, मनोरंजनासाठी प्रवास करत. मग या प्रवासातून दोन संस्कृतींची ओळख, व्यापार, सांस्कृतिक देवाणघेवाण होत. यामुळे दोन देशांमध्ये सांस्कृतिक बंध निर्माण होत आणि त्यातूनच अन्न तसेच विविध खाद्यपदार्थांची ओळख, पोशाख पद्धतींचे आदान प्रदान, नाणी म्हणजेच आर्थिक देवाणघेवाण आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे वैचारिक देवाणघेवाण होत असे. असे हे पर्यटन फक्त मौजमजा, आनंद, मनोरंजन यासाठीच नव्हे तर त्याची काही वैयक्तिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक उद्दिष्टे समोर ठेवून केले जाते. पर्यटनामुळे अनेक लोकांना रोजगार प्राप्त होतो. एवढंच नव्हे तर पर्यटनाचा देशाच्या आर्थिक व्यवस्थेवरही फार, म्हणून पर्यटक व स्थानिक लोकांनी नीतिमत्तेवर भर द्यावा. पर्यटनाचा आणखी एक महत्वाचा उद्देश म्हणजे धार्मिक यात्रा, देवदर्शन या निमित्ताने होणारे पर्यटन. यात लोक तीर्थस्थळे किंवा धार्मिक स्थळांना भेटी देतात. भारतात 12 ज्योतिर्लिंग किंवा 51 शक्तिपीठांची यात्रा. या सर्व पर्यटन प्रकारात धार्मिक पर्यटन अधिक महत्वाचे व मोठ्या प्रमाणावर होते. अशा विविध उद्दिष्टांनी पर्यटनासाठी काही प्रवासी एजन्सीज सुद्धा उपलब्ध आहेत. आधुनिक काळात पर्यटनाची असलेली आवड लक्षात घेता
किंवा आर्थिक क्षमता, पर्यटनातील सुधारणा, पर्यटन स्थळी उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा यामुळे अनेक प्रवासी एजन्सी उदयाला आलेले आहेत. प्रवासी एजन्सीला प्रवाशांच्या आरक्षणापासून ते जाणे येणे, तिकीट, राहण्याची व्यवस्था करावी लागते. प्रवासी एजंटला अत्यंत कर्तव्यदक्ष, प्रशिक्षित व विविध सेवा पुरवणाऱ्या संस्थेशी संपर्क ठेवणे गरजेचे असते. तसेच एजंट हा आकर्षक व्यक्तिमत्वाचा, संभाषण चतुर व पर्यटन स्थळी सर्व माहिती देणारा असणे गरजेचे असते. पूर्ण पर्यटनाचे व्यवस्थित नियोजन करून, सर्वांचे अंदाजपत्रक तयार करून, परकीय चलन, विमा इत्यादीचेही नियोजन त्याला करावे लागते. पर्यटनाची उद्दिष्टे पाहिल्यास आनंद, मौजमजा, मनोरंजन, संशोधन, इतर देशांची संस्कृती व इतिहास समजून घेणे व ऐतिहासिक कला, स्थापत्य, मूर्ती, कलांची पाहणी, आरोग्य, व्यापार अशी विविध उद्दिष्टे आढळून येतात. यापैकी काही महत्वाची उद्दिष्टे म्हणजे परकीय चलन प्राप्त करून घेणे किंवा परकीय चलन उपलब्ध करणे. देश विदेशातील पर्यटक भारताला पर्यटनाच्या निमित्ताने भेटी देतात. पर्यटनादरम्यान खाणे पिणे, प्रवास, हॉटेल्स यासाठी त्यात पैसे खर्च करावे लागतात व या माध्यमातून परकीय चलन भारतात येते. परकीय चलनात वाढ व्हावी म्हणून पर्यटन व्यवसाय वाढविणे गरजेचे आहे. म्हणजेच पर्यटनाचे सर्वात महत्वाचे उद्दिष्ट म्हणजे परकीय चलनाची उपलब्धी आहे. दुसरं उद्दिष्ट म्हणजे रोजगार. पर्यटन स्थळी आलेल्या लोकांच्या विविध गरजांच्या पूर्तीसाठी कामगार, गाईड, व्यापारी, वाहतूक कामगार इत्यादी अनेक लोकांना रोजगार मिळतो व त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटतो. म्हणूनच रोजगार उपलब्ध करून देणे हा पर्यटनाचा मुख्य हेतू असतो. तिसरा उद्दिष्ट आहे देशाचा इतिहास व संस्कृतीचे आकलन. पर्यटनादरम्यान अनेक लोक विविध ठिकाणी जातात व तेथील इतिहास आणि संस्कृती समजून घेतात व याद्वारेच दोन देशांमधील संबंध सलोख्याचे राहतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला इतिहास आणि संस्कृती पोहोचण्यासाठी पर्यटन अत्यंत गरजेचे आहे. नंतरचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे पर्यटनामुळे विविध कलांचा विकास होतो. पर्यटन स्थळी विविध हस्तकलेच्या वस्तू विक्रीस ठेवलेल्या असतात. पर्यटक अशा वस्तूंची खरेदी करतात आणि या सर्व हस्तकलेच्या वस्तू या त्या देशाची, प्रदेशाची ओळख असतात. त्यामुळेच त्या पर्यटकांना आकर्षित करतात. आपण ज्या ज्या प्रदेशात जातो तेथून निघताना तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण हस्तकलेची एकतरी वस्तू आपण आणतोच. पण यामुळे आपण तेथील कारागिरांना व तेथील अर्थव्यवस्थेला, त्या देशाला अप्रत्यक्षपणे मदतच करत असतो. त्यामुळेच त्या देशाची अर्थव्यवस्था निश्चितच सुधारणार असते, उन्नत होणार असते. उद्योग, व्यवसाय, व्यापार यामुळेच सुधारतात आणि समृद्ध होतात. यानंतर पर्यटनाचे प्रकार पाहिल्यास देशांतर्गत पर्यटन किंवा स्वदेशी पर्यटन, राष्ट्रीय पर्यटन, आंतरराष्ट्रीय पर्यटन, व्यक्तिगत पर्यटन, समूह पर्यटन, ऋतुमानानुसार होणारे पर्यटन, सामाजिक पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, वेगवेगळ्या वाहतुकीच्या साधनांद्वारे केलेले पर्यटन, क्रीडा पर्यटन, करमणूक पर्यटन, परिषदांचे पर्यटन, संशोधनाचे पर्यटन, साहसी पर्यटन असे पर्यटनाचे विविध प्रकार आहेत. या प्रकारांच्या आधारेच आपण आपले आवडीचे ठिकाण, आपल्याला उपलब्ध असलेला वेळ, आर्थिक क्षमता, आपल्याकडे असलेल्या सुट्ट्या यांचा विचार करून पर्यटनाचे नियोजन करू शकतो. आज
अनेक देशांमधून पर्यटन उद्योगाचा विकास होत आहे. पर्यटनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर अनेक सकारात्मक परिणाम होतात. परकीय चलन प्राप्त होते, बेरोजगारांना काम मिळते. त्यामुळे भारतातही पर्यटन विकासाला चालना मिळाली आहे व त्यातूनच इसवी सन 1965 मध्ये भारतीय विकास पर्यटन महामंडळाची स्थापना झाली. निवासस्थाने, वाहतूक, हॉटेल्स, उपहारगृह इत्यादीचे नियोजन करणे, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे ही कामे पर्यटन विकास महामंडळ करते. यानंतर याच उद्दिष्टांना समोर ठेवून 1969 साली स्वतंत्र पर्यटन संचालनालय स्थापन झाले. त्यानंतर 1975 साली महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना झाली. राज्यातील पर्यटन उद्योगाचा विकास करणे, पर्यटन उद्योगाविषयी मार्गदर्शन, पर्यटकांना निवास, वाहतूक व पर्यटन विकासाच्या योजना ही कामे पर्यटन विकास महामंडळ करते. अशा प्रकारे पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन पर्यटनाच्या विविध आकर्षक योजना, विविध आकर्षक स्थळे, भोजन, निवास, करमणूक, बाजारपेठांची उपलब्धता, वाहतुकीची साधने पर्यटकांना उपलब्ध करून देणे व त्या सामाजिक पर्यटन स्थळाचा व त्याचबरोबर आपल्या देशाचा विकास पर्यटनाद्वारे होत असते. आपल्या देशात करमणूक प्रधान पर्यटनापेक्षा धार्मिक पर्यटनाला अधिक महत्त्व आहे. तसेच ऐतिहासिक वारसाला असल्यामुळे अजिंठा, वेरूळ, बीबी का मकबरा यासारखी जगप्रसिद्ध व इतरही अनेक सुप्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे आपल्या देशात असल्यामुळे ऐतिहासिक पर्यटनालाही महत्त्व आहे. त्यामुळेच पर्यटनाचाही मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. धन्यवाद.